हे बघा सूज हाताला खूप सूज आलेली आहे कारण की एकदम फास्ट चालते म्हणजे अशी चालते ना चेन्नई एक्सप्रेस त्यामुळे सूज आलेली आहे. तर बघू आता कशी उतरते नाही तर काहीतरी लावायला लागेल. आणि हिचा गेटअप एक नंबर. आज आमच्या इथे मेजवानी म्हणून गरम गरम ताज्या अशा भाकऱ्या बनवतायत. साईमय सकाळ. तर आज आहे आपला पदयात्रेचा 5वा दिवस. मग चला डायरेक्ट तिकडेच भेटू आपण प्रवासाला. शांती साईचा श्रद्धा आणि सबूर असे एका संदेश तो भाई जन्म घेतला जन कल्याणा खरी उतार धरी अवतार 1840 दसरा करती पूर्ण साई अवतार. ओम श्री साईनाथाय. काल आम्ही एवढे फास्ट चालत होतो त्याच्यामुळे कदाचित आज आम्हाला भरपूर एनर्जी होती. काल फास्ट चाललो ना लास्टच्या त्याच्यामुळे आमच्या भरपूर एनर्जी आली आणि त्यामुळे आम्ही आज लवकरच येऊन बसलो. आता इथे आराम करून थोडा वेळ प्रवास घर कसले ही तरकारा विष समान मोती तारा. घर कसले ही तरकारा विष समान मोती तारा. मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो हा कैसा उंबरा. सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. साई बाबा की जय. हाय गाईज, आपण आज पालखी घेऊन आलेलो आहोत आणि साईबाबांची ॲक्च्युली आपल्याला इथे नाश्ता असतो परंतु हा नाश्ता आज इथे नाही आहे. थोडासा कार्यक्रमामध्ये बदल झाल्यामुळे आज इथला नाश्ता पुढे 2 किलोमीटर अंतरावर आपण ठेवलेला आहे. परंतु पाहूया आपल्याला हा नाश्ता काय मिळतो ते आणि मस्त त्या नाश्त्याची मजा घेऊया. सर्वजण एन्जॉय करूया. ओम साईराम. ओम साईराम.
चला आता मस्तपैकी सकाळचा नाश्ता करूया वडापाव खाऊन. चला बडी बडी बाते वडापाव खाते. चला आता नाश्ता करून निघालो आम्ही. आता कुठं आहे स्टॉप? 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. पण काय नाव काय काय आता काय स्टॉप आहे आपला? आता आपण जात आहोत राजगुरुनगर तुकाई माता मंदिरमध्ये दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीसाठी. आणि आता इथे नाश्त्याचा कार्यक्रम झालेला आहे भैरवनाथ मंदिरामध्ये. सर्व आता वडापाव खाऊन फ्रेश झालेले आहेत. बघा चेहऱ्यावर किती आनंद आहे. असं वाटत होतं सकाळपासून काय काय मिळते काय नाही मिळते कधी मिळते. तर फायनली आता खाऊन फ्रेश होऊन सर्व आता आम्ही निघालेलो आहोत. आपण पाठीमागं पण बघताय खूप मोठी लाईन साई भक्तांची लागलेली आहे. आणि पुढे आता राजगुरुनगरला जात आहोत. ओम साईराम. तर आता आम्ही दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. फायनली खूप भारी वाटते. आणि इथलं जो मंदिर आहे ना पूर्ण दगडांनी बांधलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. चला किती भारी आहे मंदिर. आपण आता कुठे आलो म्हणजे जेवणासाठी थांबलोय. जेवणाचं जो ठिकाण आहे ना आता आपण सकाळी म्हाळुंगे इंगळेवरून निघालो आणि आता आपण बरोबर राजगुरुनगरमध्ये ही तुकाई मंदिर आहे. तुकाई मंदिरमध्ये आपण आता इथं दुपारच्या महाप्रसादासाठी इथे विसाव्याला आलेलो आहोत. नाव काय मंदिराचं? तुकाई मंदिर. तुकाई मंदिर. तुकाई मंदिर देवीचं मंदिर आणि खूप प्रसिद्ध मंदिर आहे ते. नाही खूप भारी आहे. ओम साई. ओम साईराम. साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्मा श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चला आता जेवायला बघूया काय आहे. जेवायला काय आहे?
साईराम. ओम साईराम. पगार कमी ग्लासी पॅकेज आहे ते कमी करायचं. काय म्हणते हो घेतलं का काय. जेवूया. भात, तिखट डाळ, वाटाण्याची भाजी, लोणचा, पापड आणि गुलाबजाम. चला जेवून घेऊया, पण आता लगेच निघायला लागेल अर्ध्या तासात पुढचा प्रवास करायला. जास्त आहे म्हणून चालायचा म्हणून. चला ओम साईराम. तर आता काका पुढचा काय प्रवास आहे आपला, म्हणजे कुठपर्यंत वस्ती काय. आता आपण मंचरला गोरक्षनाथ टेकडीमध्ये जाणार आहोत. इथून जवळजवळ 15 किलोमीटरचा प्रवास आहे आणि हा प्रवास आपल्याला आता लवकर निघायचा आहे. किती किलोमीटर आहे. 15 किलोमीटर आहे आणि आपल्याला लवकर पोचायचं आहे तिथे, कारण तिथे आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी मिळणार आहे. वा तर भाकरी, मटर पनीरची भाजी आणि भेंडी असा पंचपक्वान्नाचं जेवण आपल्याला मिळणार आहे. आणि हे ऐकून मला वाटतं ह्या सगळ्या बरं वाटलं मला खरंच काका, खरंच खुश झाल्या असतील. तर बघूया पुढच्या. हे बघा सूज हाताला खूप सूज झालेली आहे याची, कारण की एकदम फास्ट चालते, म्हणजे अशी चालते ना चेन्नई एक्सप्रेस, त्यामुळे सूज आलेली आहे. तर बघू आता कशी उतरते, नाही तर काहीतरी लावायला लागेल. आणि हिचा गेटअप एक नंबर. लोकांचे पाय सुचतात. चालून चालून झोप यायला लागले. आता वाडापिडाचं जायचं आणि तो साक्षी जाऊन आणला आम्हाला. थँक्यू त्याच्यासाठी. माझं बिस्किट पुढा पोहोचलो वस्तीच्या ठिकाणी. खासालो आम्ही आणि फायनली पोहोचलो. आज आमची वस्ती आहे इथे. जागा पकडून ठेवले लवकरच. चला आता नंतर भेटू. आता सध्या तरी जेवणाची तयारी चालू आहे. मग दाखवते तुम्हाला काय काय जेवण आहे. चला नंतर भेटूया. आज आमच्या इथे मेजवानी म्हणून गरम गरम ताज्या अशा भाकऱ्या बनवताय. Shut
कसा वाटला सांगा. आम्ही काय सांगू कसा वाटला ते सांगा पहिले. आम्ही पहिल्यांदा आलो दिंडीला, पण आम्हाला एवढा आनंद का आमच्या घरच्या माणसांना चिंता लागली होती का यांची दिंडी कशी होते, पण त्यांना आम्ही असं सांगितलं की काही चिंता करू नको, अगदी भावासारखे मुलासारखी मुलं अगदी पाठीशी आमच्या आहेत. तिने कायमची पाठवली नाही, बोलवले म्हणा वारी कर सुकानदारात हो बाबा लाईन किती चिक्कार लागले जेवणाला, कारण आज एवढे आमच्या इथं मेनू आहेत की तुम्हाला काय सांगू. भाकऱ्या अजून ना आल्या इथं, भात, वरण, मटर पनीरची भाजी, भेंडी काय भेंडी मसाला, चटणी, पापड आणि पापडवाली आणि बिस्लरी. चला तर आज मस्त मेजवानी आहे, मस्तपैकी जेवूया आणि झोपूया. डॉक्टर तर आजचा दिवस खूप भारी पण गेला आणि भरपूर दमायला पण झाला. आणि मेन म्हणजे आम्ही आज पहिल्या दिवसांवर होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पालखी घ्यायला भेटली. तर चला आता भरपूर दमलोय, आता झोपतोय. उद्या भेटू ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, ओम साईराम.